न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. अंबड सातपूर तसेच जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समवेत पार पडली. यावेळी व्यासपीठावर माननीय उद्योगमंत्री माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे, विजय आप्पा करंजकर उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. यावेळी प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी परिसरातील समस्या मांडल्यात. यावेळी उद्योगमंत्री यांनी सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असा शब्द दिला. या बैठकीप्रसंगी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदर्भात असो, त्यांना बऱ्याच वेळा या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मी अवगत केलेला आहे. प्रामुख्याने ज्या काही 2-4 समस्या आहेत त्या मी त्यांच्याबरोबर मांडतोय. ज्या काही MIDC ला आमच्या अंबड सातपूरच्या लोकांनी 1100 हेक्टर इतकी जमीन दिली आहे, त्याच्यानंतर ही MIDC उदयाला आली, परंतु शेतकऱ्यांवर त्यानंतर बरेच वेळा अन्याय झालेला आहे. त्या संदर्भात त्यांचे जे काही राहिलेले PAP भूखंड आहेत त्या PAP भूखंडाच्या धोरणात त्यांनी बदल करावा. माननीय मुळे मॅडम त्यांना या संदर्भात सर्व माहिती पुरवली होती आणि त्यातील काही ज्या त्रुटी होत्या त्या देखील आम्ही त्यांना समजावून सांगितल्या होत्या. साहेबांच्या देखील कानी घातल्या होत्या आणि सर्वात प्रथम जे काही PAP भूखंड आहे त्याबाबत त्यांनी आम्हाला काहीतरी आश्वस्त करावे. त्यांना आमच्या ज्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या त्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या STP नसल्यामुळे नापीक झाल्यानंतर शेती उत्पन्न निघत नाही, म्हणून शेतकऱ्यांनी काही छोटा पर्याय म्हणून छोटे छोटे पत्र्याचे शेड उभारून त्यावर छोटी छोटी इंडस्ट्री चालू केली आणि शेतकऱ्यांनी देखील उद्योग चालू केला. परंतु हे सर्व करत असताना आम्ही जे काही शेड उभारले ते खूप कष्टातून उभारले. आर्थिक अगोदरच चणचण होती. त्यात हे शेड उभारल्यानंतर महानगरपालिका आणि जी काही उरलेली जमीन होती त्या 3 ते 4 मीटर रस्ते सोडले होते. ते रस्ते सोडल्यामुळे आज महानगरपालिकेचा लेआउट नियमित करायला 9 ते 12 मीटरचे रस्ते लागतात. ते नसल्यामुळे लेआउट नियमित होते. त्याच्यामुळे आमचे जे शेड ते अतिक्रमित महानगरपालिका दाखवते आणि त्याच्यातून ते नियमित करता येत नाही. पुन्हा परत घरपट्टीचा विषय आला. ज्या कष्टातून 1000 स्क्वेअर मीटरचा भूखंड बांधायला कमीत कमी 20-25 लाख रुपये लागतात. आता ते उभारल्यानंतर पुन्हा घरपट्टी कमीत कमी 50-50, 60-60 लाख रुपये एकेकाला येते. हे सगळं उभारत असताना महानगरपालिका पुन्हा परत अतिक्रमित करते. या पत्र्याच्या शेडच्या बाबतीत तिथे पण उद्योग चालू, तिथे कुठलाही अनुचित प्रकार नाहीये आणि रोजगार उपलब्ध झालेला आहे. तुम्ही जर त्याचा सर्वे केला तर या MIDC इंडस्ट्रीपेक्षा मोठी इंडस्ट्री आमच्या शेतकऱ्यांनी उभी केली आहे.